हॅलो फ्रेंड्स, आज आपण कोथिंबीरीच्या वड्या कशा बनवायच्या आहेत ते बघूया। हे बघा, आपण फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे। ती स्वच्छ निवडून घ्यायची आणि स्वच्छ निवडून झाल्यानंतर ती आपण धुवून घेतलेली आहे। धुतल्यानंतर आपण ती चिरून घेतलेली आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने बारीक आपल्याला चिरून घ्यायची। एका बाउलमध्ये आपण ही चिरलेली कोथिंबीर काढून घेणार आहोत। आता चिरलेली कोथिंबीर थोडीशी जाडसर चिरायची। आता यामध्ये आपण काय घालणार आहोत, बाजरीचं पीठ घालायचे आणि बाजरीचं पीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला डाळीचं पीठ घालून घ्यायचं आहे। आता प्रमाण जर म्हटलं तर 2 गड्या आपण कोथिंबीरीच्या गड्ड्या घेतल्या होत्या। जवळजवळ एक मोठी वाटी भरून आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि पाऊण वाटी आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे। आता हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या आपण बारीक करून घेतलेल्या आहे मिक्सरला। यामध्ये धण्याची पूड घालायची, जिऱ्याची पूड घालायची, ओवा घालायचा, मीठ घालायचं, हळद घालायची। चवीनुसार तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट पण वापरू शकता। जसं हिरवी मिरची आवडत नसेल किंवा खूप तिखट लागत असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट पण वापरू शकता। आता इथे आपण हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत। आता थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा गोळा तयार करून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। तसेच ह्या पद्धतीने आपल्याला एका चाळणीमध्ये तेल लावून घ्यायचे। चाळणीमध्ये व्यवस्थित आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि थोडंसं हाताला पण तेल लावून घ्यायचं, जेणेकरून वड्या करताना आपल्या त्या चिटकणार नाही। आता तुम्हाला जशा पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही वड्याला आकार जो आहे तो देऊ शकतात। आपण अशा पद्धतीने ह्या वड्या ज्या आहे त्या तयार करून घ्यायच्या। तशा सगळ्या वड्या आपण व्यवस्थित हातावर आपण अशा वळून घेणार आहोत। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण ह्या वड्या सगळ्या बनवून घेणार आहोत। आता तोपर्यंत कढईमध्ये काय केलेलं आहे, पाणी ठेवलेलं आहे एक 2 ते 2.5 ग्लास। आता पाणी चांगलं उकळू द्यायचं आणि पाणी उकळी आली की त्यावर आपण ही चाळणी ठेवणार आहोत आणि त्यावर आपल्याला एक 15 ते 20 मिनटं यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं। आता 20 मिनटं जर तुम्ही 20 मिनटं झाले की हे बघा, आपल्या वड्या ज्या आहे त्या छानशा शिजलेल्या आहेत। तर हे बघा, आपण चेक करून बघूया। तर आपल्या वड्या ज्या आहेत त्या छान शिजलेल्या आहेत। आता वड्या थोड्याशा थंड होऊ द्यायच्या। थंड झाल्यानंतर त्या व्यवस्थित कट करून घ्यायच्या। हे बघा, अशा व्यवस्थित आपल्याला कापून घ्यायच्या आहेत आणि तोपर्यंत कढईमध्ये आपण तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी। आता तेल आपलं गरम होईल। तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये तेल थोडंसं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि नंतरच त्यामध्ये वड्या आपल्याला घालून घ्यायच्या। आता वड्या यामध्ये घातल्यानंतर थोड्याशा चांगल्या मस्त फ्राय होऊ द्यायच्या। कमी गॅसवर आपल्याला ह्या चांगल्या फ्राय करायच्या आहेत। आता इथे कसं होतं की जसं की कोणी थोडंसं कमी तेलामध्ये, जर तुम्हाला जास्त तेलामध्ये आवडत नसेल तर तुम्ही कमी तेलामध्ये पण ह्या वड्या ज्या आहे त्या फ्राय करू शकता। तर आपण काय केलं, पूर्ण याच्यामध्ये आपण ह्या तळून घेतलेल्या आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।